वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुर्वे देव सर्व कार्येषु सर्वदा। कपाली केशरी गंध आम्हाला शिवरायांचा छंद नाही एक मुखाने बोलू जगदंब जगदंब। पहिला चेंडू फर्स्ट चेंडू आणि यावेळेला पहिला तर चेंडू अर्थात गल्लीमध्ये ट्रॅव्हल झाला होता, परंतु हा एक चेंडू क्वालिफाईड पंचांचा प्रथम नमन अर्थात असणार आहे माझ्या या मोठी जी प्रीमियर लीगच्या दरम्यान। आणि हा चेंडू पहिला चेंडू होतो अर्थात स्वेर मारा पहिल्या अवांतर धावसंख्येने संघाचा खातं खोललं जातोय। अर्थात मंडळी पाहिलं तर धन्य आज दिन अर्थात झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन गेले उपावटी पायी विसावले मन अर्थात तुका म्हणे तुझी दिवाळी दसरा अर्थात संत आले घरा। आणि म्हणूनच या सर्व मान्यवर पाहुण्यांचा यथोचित मान सन्मान झाल्यानंतर पुन्हा एकदा आपण बोलतोय आजच्या पहिल्या सामन्याकडे। मंडळी काय आयोजन आहे, काय नियोजन जबरदस्त। अर्थात भूतोन भविष्य तर पहिली ही MPL आपला पहिलं पर्व मोठीचे गावाचं अतिशय जबरदस्त नामांकित फलन क्षेत्ररक्षण आणि गोलंदाज गोलच्या मार्कवर नितेश अजित कामोडकर। पाहिला तर हा चेंडू खेळून काढला, चेंडू ट्रॅव्हल झाला अर्थात गल्लीमध्ये, त्याच्यावरती येतो एक धावसंख्येनं अजित कामोडकर अर्थात हे आपलं खातं खुलू शकत नाही, परंतु एक लेग बायच्या स्वरूपात संघाची धावसंख्या अर्थात 2 वरती जाऊन पोहोचतोय। नन फॉर विदाउट लॉस पहिलं षटक मार्गस्थ असताना वाड्याकडच्या एनकडनं पाहिलं तर मान्यवरांची मांदी आली अर्थात या संपूर्ण समालोचन कक्षामध्ये। आणि म्हणूनच मंडळी मी म्हटलं की धन्य आजी दिन झाले संतांचे दर्शन झाली पापा तापा तुटी दैन गेले उठावटी आज विसावले मन पायी झाले समाधान तुका म्हणे आले पाहुणे घरा तुझी दिवाळी दसरा। आणि हा असणार आहे अर्थात पहिला मेगा षटकार येतोय समालोचन कक्षाच्याकडे पंचांचे हात अर्थात येतोय जबरदस्त हा षटकार काढा अतिशय हा मानाचा मुजरा होता अर्थात अजित पंडित साऊंड सिस्टीमच्या मास्टरच्या माध्यमातून माझ्या राजा छत्रपतींना। चेंडू अर्थात पाहिला तर 3 चेंडू झाले, चौथा चेंडू असेल संघाची धावसंख्या 8 हा मानाचा मुजरा होता षटकारच्या माध्यमातून फलंदाज अजित भोपी याच्या माध्यमातून। पुन्हा एकदा चेंडू खेळून काढला, चेंडू ट्रॅव्हल झाला काढण्याच्या रिझन मध्ये क्षेत्ररक्षण अतिशय खराब विकीच्या माध्यमातून चेंडू सीमा रेषेवर चौकार डीजे। संख्या 18 वरती जाऊन पोहोचताय नन फॉर 18 अजित भोपी पाहिला तर वैयक्तिक 16 धावसंख्येवरती। आणि आपण पाहिलं तर त्याच्यामध्ये 2 षटकार 1 चौकार काय जबरदस्त फलंदाजी पाहायला मिळतोय। पुन्हा एकदा गोलंदाज शॉटी पद चेंडू खेळून गेलाय, चेंडू ट्रॅव्हल होतोय, पुन्हा एकदा बॅक टू बॅक येतो हा अजित भोपीच्या माध्यमातून दुसरा षटकार। अतिथींचा अर्थात या ठिकाणी आपल्या सर्वांच्या कक्षेतून प्रस्थान होताना दिसतोय। कापल्या जरी आमच्या नसा तरी उधळून होईल भगव्या रक्ताचे आणि फाडली जरी छाती तरी मूर्ती दिसेल त्या शिवरायांची। अशा शिवरायांना हा त्रिवार मानाचा मुद्रा अर्थात साऊंड सिस्टीमच्या माध्यमातून अजित पंडित पाहिलायचं मित्रांनो। तब्बल एका षटकाची सांगता झाली, एका षटकाच्या समाप्तीनंतर विचार केला तर की शिवराजे प्रतिष्ठान अर्थात नन फॉर विदाउट लॉस 24 रन्स
अर्थात कर्तृत्व कसं असावं, दातृत्व कसं असावं, नेतृत्व कसं असावं, तर राजा शेठ खारपाटी साहेबांच्या सारखं. मित्रांनो, या तब्बल ज्यांनी षटकार 3 लावले ते या षटकारासाठी अर्थात अजित भोपे यांच्यासाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी आली. जोरदार टाळ्या मित्रांनो वाजवायचे आहेत. अर्थात राजा शेठ खारपाटी आणि संपूर्ण या मान्यवर पाहुण्यांचा ताफा पाहिला तर या समालोचन कक्षेमधून प्रस्ताव होता दिसतोय. धन्यवाद मान्यवरांचं पुन्हा एकदा मनपूर्वक आभार. तर मंडळी म्हटलं जातोय की जे त्रैलोक्य नाही दानते करते संत सज्जन, संतांचे महिमान काय म्हणून वर्णावे. धन्यवाद. दोन्ही बाजूने खेळायचं आहे, दोन्ही बाजूला. आणि या ठिकाणी अर्थात दानशूर दातृत्व अर्थात मंडळी पाहिलं तर आदरणीय सन्माननीय रविशेठ दादा पाटील यांच्याकडनं या MPL साठी टोटल धनराशी आलेली 20,000 रोख राशी. अर्थात सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे. तसेच आपण पाहिलं तर आदरणीय सन्माननीय राजाशेठ खार पाटील यांच्याकडनं रोख रक्कम 10,000 रुपयाची रोख राशी धनराशी आलेली आहे. त्या सर्व दानशूर दातृत्वांचं मनपूर्वक अर्थात या MPLच्या सर्व अर्थात आपण पाहिलं या ठिकाणी ऑफिस करता बॉयच्या माध्यमातून आणि संपूर्ण ग्रामस्थांच्या माध्यमातून सर्वांचे मनपूर्वक आभार. करण कोहली अर्थात आपण पाहिलं तर माझे साथी इतर स्कोर रायडर आहेत. पहिलं षटक संपला मंडळी पाहायला तर या ठिकाणी संघाची धावसंख्या आली आहे 24. दुसऱ्या षटकावरती आपण पाहिलं तर प्रहार झाला. याच्यावरती चेंडू ट्रॅव्हल होतोय. अतिशय जबरदस्त झेल घेण्याचा प्रयत्न होतोय. प्रयत्न फसला जातोय आणि यावेळेस पाहायचं फलंदाज धावचीच्या स्वरूपात पहिला विकेट अर्थात तंबूच्या आसऱ्याला. अतिथी कक्षात अजूनही अनेक संघ मालक आहेत. ज्या संघ मालकांचा आदरातिथ्य मानसन्मान व्हायचा आहे आणि इथे उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांमधून ज्या मान्यवरांचा आदरातिथ्य सन्मान होईल त्या सर्व पाहुण्यांना, कारण आपण खेळायला सुद्धा एक महत्व लीग आहे. जरीही हा सामना एखादी टीम हारली तरीही तिला पुन्हा एकदा एक संधी आहे जिंकण्याची, हे लक्षात घेणं गरजेचं आहे. आणि तरी आपण मैदानावरती खेळत असताना 2 किंवा एखादा षटक झाला की षटकानंतर आदरातिथ्य सन्मान. याचबरोबर आता आलेली MPL साठी देणगी आहे. मंजिरी 11चे संघ मालक आदरणीय रुपेश पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1,001 रुपयाची धनराशी इथे येतोय. त्यांचे मनापासून आभार. ओके, आपण पाहिलं तर मंडळी नक्कीच MPL मधील पहिला अर्थात चित्तथरार हा पहिला सामना आपल्या भेटीसाठी पंडित शूटर विपक्ष शिवराज प्रतिष्ठान. नावामध्ये शिवराज आहे, पायाचा गोलंदाज मंगेश कर्णधार. मित्रांनो, कर्णधार कसा असा परंतु पाहिलं तर क्वालिफाईड पंच सांगतात चेंडू स्पेअर होतोय. आव्हांतर धावसंख्येमध्ये खातं खोललं जातोय. संघाची धावसंख्या पाहिलं तर 26. एक फलंदाज बाद झाला. धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद झाला अजित कामोटर. वैयक्तिक एक धावसंख्येवरती तंबू मध्ये विसावलाय, परंतु पायाचा षटकार वीर अर्थात खेळण्यासाठी नॉन स्ट्राईकला आहे अजित भोपे. यावेळेस प्रयत्न जोरदार अपील, परंतु यावेळेस पाहिलं तर ते अपीलमध्ये एवढं जोर नव्हतं. लेग बायच्या स्वरूपात एक धाव मिळतोय संघाला आणि संघाची धाव संख्या 27 वरती जाऊन पोहोचतोय. मंडळी नक्कीच आम्ही समालोचन करत असतो, परंतु या समालोचनाला धार देण्याचं काम अर्थात आमचे स्कोरर अतिशय जबरदस्त स्कोरिंग करत असताना करण कोहली. पायाचा यावेळेला षटक क्रमांक P2चं दुसरं मार्गस्थ असताना गोलंदाज मंगेश शामसर या ठिकाणी धनराशी येतोय. आपल्या गावातील माजी उपसरपंच सन्माननीय बापदेव कंस्ट्रक्शनचे ओनर आदरणीय हरिश्चंद्र कालू पाटील यांच्याकडून रोख रक्कम 1,500 रुपयाची धनराशी या आयोजकांसाठी इथे येतोय. त्यांचं मनापासून स्वागत. इथं बक्षिसांची खैरात होतोय मोठीजुई प्रीमियर लीगला. षटकारांची जर हॅट्रिक असेल, चौकारांची हॅट्रिक असेल किंवा जर विकेट हॅट्रिक असेल तर त्या खेळाडूला साई संस्थान वहालचे विश्वस्त यांच्याकडून 1,000 रुपयाची धनराशी प्रत्येक हॅट्रिक साठी असणार आहे. क्या बात. नक्कीच पैशांचा पाऊस पडतो. या वेळेला पाहिला तर चेंडू डिफाईन लेगच्या दिशेनं ट्रॅव्हल झाला. चेंडू जातो 1 बाउन्स सीमा रेषा पार चौका. मैदानावरती जर हाफ सेंचुरी एखाद्या खेळाडूने जर लगावली, कारण 6 षटकांचा खेळ आहे,
तर त्याच्यासाठी रोख रक्कम 1000 रुपयाची धनराशी आणि जर फुल सेंचुरी जर एखाद्या खेळाडूंनी लगावली आपल्या नावावरती केली तर रोख रक्कम 5000 रुपयाची धनराशी पंडित शेठ कडून असणार आहे. हरीश पंडित पुन्हा एकदा हा चेंडू पाहिला तर लेफ्टवरती होतापर्यंत क्लिक केला चेंडू 30 यार्ड मध्ये आणि फलंदाज यावेळेला दुसरा तंबूच्या आसऱ्याला पार. तर हा फलंदाज बाद होतो अजित भोपे अर्थात 26 धावांचं योगदान आपल्या संघासाठी दिले. 6 चेंडूमध्ये काय जबरदस्त इनिंग म्हणावी लागेल. श्याम सर आत्ताच आलेली धनराशी आहे प्रांश मार्टचे ओनर ऍडव्होकेट पर्जन्य चंद्रास म्हात्रे यांच्याकडून आपल्या MPL साठी रोख रक्कम 10,000 रुपयाची धनराशी आहे. त्यांचंही मनापासून स्वागत. धन्यवाद. या दानशूर दात्यांचे हृदयाच्या अंतकरणापासून अर्थात सर्व MPLचे सहकारी आणि ग्रामस्थ मंडळ आभारी असेल. मंडळी परिस्थिती केव्हाही जेव्हा तिखट असेल तेव्हा शिवरायांचा मावळा तिखट असेल आणि का शिवरायांचा मावळा तिखट असेल आपल्याला माहित आहे. संपूर्ण 336 गडकिल्ले या गडकिल्ल्यांवरती स्वराज्याचं स्थान आणि म्हणूनच माझ्या राजांना हा मानाचा मुजरा असेल. पाहायचं सफल गोलंदाज पुन्हा एकदा मंगेश. 5वा चेंडू आपल्या षटकातील आणि पुन्हा एकदा हा पाहिला तर लेग स्टंपच्या थोडासा बांधून जातोय. क्वालिफाईड पंच सध्या चेंडू स्वेअर आहे. हा पाहिला तर या MPL मधला अर्थात दुसरा षटक आणि स्वेअर चेंडू असेल. 4था चेंडू काय गुणलेखन आहे अतिशय जबरदस्त. अर्थात आपण पाहिलं तर ज्यांच्या माध्यमातून अर्थात करण कोहली यांच्या माध्यमातून पाहायचं आहे षटक क्रमांक P2चं दुसरं मार्गस्थ असताना मंगेश पाटील 5वा चेंडू फेकेल आकादेवीच्या एंडकडनं. जोरदार विकेट केला जातोय. चेंडू ट्रॅव्हल होतोय लॉंग ऑनच्या दिशेने चेंडू जातोय. पाहायचं यावेळेस 1 बॉल चेंडू सीमा रेषा पार चौकार. धावसंख्या आपण पाहिले तर शिवराज प्रतिष्ठान यांची अर्थात धावसंख्या स्कोरबोर्डवरती लागताना दिसतोय. आपल्या षटकातील शेवटचा चेंडू असेल मंगेश पाटील संघाचा कर्णधार आहे. पुन्हा एकदा शॉट बघा चेंडू परंतु यावेळेस बॅट आणि चेंडू यांचा संपर्क नाही. मित्रांनो संपर्क नाही तिथे उत्पत्ती नाही. एक निर्धाव चेंडूची सांगता होतोय आणि यावेळेस मंडळी पाहिलं तर नक्कीच म्हटलं जातोय कारण की छाती ठोकून सांगतो आम्ही दैवत आमचे छत्रपती. परंतु आज आम्हाला मित्रांनो सांगताना थोडस लाज वाटतोय कारण आज आपण पाहिलं तर नक्कीच थोड्याशा पैशांसाठी आपण आपला धर्म बदलतोय. परंतु मित्रांनो ज्यांनी 40 दिवस अत्याचार सोसले परंतु धर्म सोडला नाही असे माझे संभाजी राजे. याच दरम्यान या कार्यक्रमाला उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांचा आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी होणं गरजेचं आहे. मित्रो एक संघाचा संघमालक होणं त्याचबरोबर या संघासाठी उपस्थित असणाऱ्या संघ मालक म्हणून उदात्त भावनेतून ज्यांनी संघ खरेदी केले त्यांचा मानसन्मान होणं गरजेचं आहे. आणि म्हणूनच आजच्या कार्यक्रमाला उपस्थित असणारे प्रभाग क्रमांक 2च्या विद्यमान सदस्य सुरेखा काशीनाथ भोपी यांचे यजमान काशीनाथ भोपी इथे उपस्थित आहेत. मी काशीनाथ भोपी यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती आपल्याला करायचा आहे. सन्माननीय काशीनाथ भोपी यांचा सन्मान या मंचावरती असेल. त्यांच्या अंगावरती तो वस्त्रालंकार आणि त्याचबरोबर कारण मंडळी अतिथी देवो भव या माझ्या मोठीची गावची संस्कृती राहिली आहे. प्रत्येक पाहुणा आम्हाला देवासमान म्हणून या ठिकाणी त्यांचा यथोचित मान सन्मान केला जातोय. अर्थात या MPLचं एक सन्मान चिन्ह आणि पाहिलं वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरी आणि म्हणूनच या ठिकाणी पाहिलं तर वृंदावन देऊन त्यांचं स्वागत केलं जातोय. 3रा चेंडू असेल गुरुजीला विनंती असेल. एकरू पाटील गुरुजी प्लीज आपण थांबायचं आहे. हिराजी कृष्णा पाटील हरिभक्त परायण. मित्रांनो माझा गाव हरिपाठाविना कुठंतरी ओस होता असं म्हटलं तर वावगं ठरलं जाणार नाही. संध्याकाळ झाल्यानंतर नित्यनियमात हरिपाठ व्हावा. तो हरिपाठ ज्यांच्या माध्यमानं होतोय ते आदरणीय
आमचे गुरुवर्य आदरणीय हिकरू पाटील गुरुजी इथं उपस्थित आहेत. मी अध्यक्षांना विनंती करेन की आपल्या पवित्र शुभ हस्ते हिराजी कृष्णा पाटील यांचा आदरातिथ्य मान सन्मान आणि सर्व विद्यार्थ्यांनी त्यांच्या सन्मानासाठी जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद इथं द्यायचा आहे. अज्ञानाचा अंधकार दूर केला आणि ज्ञानाचा प्रकाश समाजामध्ये लावला ते आदरणीय हिकरू पाटील गुरुजी आपला आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी स्वीकारतायत. त्याचबरोबर सन्माननीय पाहुण्यांमधून आदरणीय लहू नारायण पंडित इथं उपस्थित आहेत. मी विनंती करतोय आजच्या कार्यक्रमाला सन्माननीय लहू नारायण पंडित यांना एक आदरातिथ्य सन्मान म्हणून ताना महाराष्ट्राचा राजा शिवा माझा रे. ताना महाराष्ट्राचा राजा शिवा माझा नक्कीच मंडळी ढाल तोडून वार करते त्याला तलवार म्हणतात आणि महाराष्ट्रामध्ये एकच वाघ जन्माला आला त्याला शिवराय म्हणतात. पाहायचा आहे षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना संघाची धावसंख्या अर्थात शिवराजी प्रतिष्ठान 42 अर्थात 2 फलंदाज बाद झाले तंबू मध्ये विसावले परंतु गोलंदाज यश पाटील नावामध्ये यश आहे परंतु काम त्या पद्धतीने करावं लागेल. अर्थात आपला लहू नारायण पंडित आपला आदरातिथ्य पंडित शूटर. त्याचबरोबर स्पीडी सीएफएस मध्ये अनेक वर्ष म्हणजे ज्यांची आता मुलंही व्यवसायिक क्षेत्रात गेली नोकरीस गेली तरी तो व्यवसाय सातत्याने ज्यांच्या माध्यमानं पाहतोय आदरणीय सन्माननीय चंद्रकांत गोपाल पाटील उपस्थित आहेत. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते. मी विनंती करतोय प्रशांत पाटील उपाध्यक्ष आपल्याला की आपल्या पवित्र शुभ हस्ते नैलेश पाटील आपल्याला विनंती असेल. संघाची धावसंख्या मंडळी पाहिली तर आपण यावेळेस 44 षटक क्रमांक 3 मार्गस्थ असताना यश पाटील 3 चेंडू टाकून झाले. 4था चेंडू परंतु मित्रांनो टायमाची प्राबल्य असेल यावेळेस तुम्हाला. चंद्रकांत गोपाल पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती होईल. अजूनही प्लीज पाहुण्यांनी जाऊ नये. आपण एक एक षटक झाला ना की कारण खेळ महत्वाचा आहे त्याच्यानंतर आपला आदरातिथ्य सन्मान असेल. मग प्रमोद सया पाटील असतील परेश पाटील असतील परेश बंडा असतील तदनंतर विलास कामोटकर असेल हर्षद भुईर असतील हसुराम भुईर असतील या सर्वांचा सुनील वर्तक सर असतील या सर्वांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती होईल षटकानंतर. प्लीज पुन्हा एकदा यश आपल्या षटकातील पुढचा चेंडू अर्थात 5वा चेंडू यावेळेला शॉर्ट लेनचा पद्धती चेंडू पाहिला तर गुड लेन्स वरती पोट पडला होता परंतु चेंडू पाहिला तर क्वालिफाईड पंच सांगतात विश्वनाथ सर की यांच्या माध्यमातून येतोय अवांतर चेंडू. म्हणून आपल्याला प्रत्येक षटकाची प्राबंध्य असेल प्रत्येक षटक आपल्याला वेळेमध्ये कंप्लीट करायचे आहे. 6 षटकांचा सामना असेल परंतु 6 षटक म्हटलं तर कमीत कमी आपल्याला 25 मिनिटांमध्ये हा सामना संपला पाहिजे. पुढचा चेंडू असेल यश फुलटॉप पद्धतीचा चेंडू आणि भिडकावून लावलाय चेंडू जातोय अर्थात डिफाईन लेगच्या दिशेने चेंडू येतोय अर्थात मेगा दिस इज द 6 षटकार. उधलन होईल भगव्या रक्ताचे आणि फाडली जरी आमची छाती तरी मूर्ती दिसेल शिवरायांची. आम्ही फक्त शिवरायांची फक्त वॉर्डनाइज हा चेंडू पाहिला तर अर्थात क्वालिफाईड पंचा दर्शवला नो चेंडू असेल आणि फ्री हिट अर्थात मित्रांनो म्हटलं जातंय की साडीवरती ब्लाउज फ्री पाहायचा यावेळेस चेंडू फ्री असेल हा आणि सुवर्ण संधी असेल. फलंदाज आहे गणेश आणि नॉन स्ट्राईकला अंकेश कामोडकर. मित्रांनो या फलंदाजाची वर्णी आपण पाहिली तर रायगड मध्ये सुद्धा लागली होती. तोच उत्कृष्ट गोलंदाज फलंदाज आणि तो सुद्धा नॉन स्ट्राईकला आहे. व्हॉट अ नाईस डिलिव्हरी दिस वन डिलिव्हरी पाहिले तर स्लोअर वन डिलिव्हरी म्हणावी लागेल. एक निर्धाव चेंडू आणि पुन्हा एकदा यावेळेस पाहिले तर 3 षटके संपली जातात कारण आणि यावेळेस संघाची धावसंख्या आहे 54 अर्थात 54 धावसंख्या शिवराजे प्रतिष्ठान डीजे. तर श्याम सर अगदीच नियोजनबद्ध ही MPL आपल्याला पाहायला मिळतोय. पाण्याची जलपानाची व्यवस्था करणारे आपले जे प्रत्येक म्हणजे त्या स्क्वॉड मधील त्या खेळाडूंना तशा प्रकारची वेशभूषा दिलेली आहे आणि तोच बॅट आणि त्याच्यानंतर नियमही अतिशय उत्तम आहेत.
पंच उत्तम आहेत. समालोचक हे आपण नावाजलेले सर्व व्यावसायिक समालोचक, व्यावसायिक पंच आज आपल्याला इथे शृंखलेला या प्रतियोगितेला, या लीगला लाभलेले आहेत. तर इथे आलेली धनराशी जी आहे ती आदरणीय आपल्या गावातील ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आणि नाट्यप्रेमी आदरणीय लहू नारायण पंडित यांच्याकडून 500 रुपये, आपल्या गावातील सेवानिवृत्त शिक्षक आदरणीय हिराजी कृष्णा पाटील यांच्याकडून 500 रुपये, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते आदरणीय चंद्रकांत गोपाल पाटील यांच्याकडून रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी. थँक्यू सो मच. कारण मंडळी नक्कीच सांगितलं जातोय, कोणी प्रेम पुजारी, कोणी देवाचे भक्त, आम्ही फक्त जरा हटके आई बाबांचेच रक्त. आणि म्हटलं जातोय की मित्रांनो, आम्ही फक्त शिवरायांचेच भक्त, देवा तुझ्या नावाचं येड लागलाय. कारण मंडळी पुढच्या अर्थात 2022 मध्येच माझ्या राजांचं आगमन 19 फेब्रुवारी 1630 अर्थात एक दिवा जो असा पेटला की वाटणं त्याची विजली हो जणू गर्भ नभातली चमचमणारी बिजली हो. 390 वर्ष अर्थात पुढच्या 2022 ला होतील आणि प्रत्येक माझ्या हृदयाच्या मनामध्ये अर्थात माझ्या त्या राजांची मूर्ती आपल्याला दिसेल. पाहायचं यावेळेस पाहिलं तर अर्थात गोलंदाज येणार आहे शिवराजे प्रतिष्ठान यांच्या पुढे अर्थात पंडित शूटर माध्यमातून चौथा गोलंदाज मंगेश पाटील. संघाचा सरसेनापती आहे. संघाचा सरसेनापती कसा असावा तर मंडळी पहिलं षटक जे मंगेश पाटील फेकलं होतं त्याच्यामध्ये धावा दिलं होतं, कारण 13 धावा, 1 विकेट पाहिला. हा चेंडू अतिशय खोलवर टप्प्याचा एक निर्धाव चेंडूची सांगता. अर्थात एक जबरदस्त फलंदाज अंकेश कामोडकर याला थांबवलाय, परंतु अंकेश कामोडकर हा फलंदाज कित्येक षटकात खामोश राहणार. आरपीएल साठी खेळला होता अर्थात मध्ये उत्कृष्ट गोलंदाज, उत्कृष्ट फलंदाज ज्याची वर्णी लागतोय तोच अंकेश कामोडकर. अप्रतिम जबरदस्त दुसरा चेंडू सुद्धा निर्धाव. काय गोलंदाजी, वाकड जो गोलंदाजी अर्थात 6 चेंडू मध्ये 6 विवरण पाहायला मिळतोय. अशी वाकड जो गोलंदाजी मंगेश पाटील यांची पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 2 चेंडू झाले. तिसऱ्या चेंडूची सांगता करेल अर्थात माझ्या गावाची अक्का देवीच्या देवळाच्या माध्यमातून अर्थात त्या साईडनं. पुन्हा एकदा तिसरा चेंडू, उलटा चेंडू रिव्हर्स करायचा अटेम्प्ट, परंतु चेंडू फसला आणि यावेळेस अंकेश कामोडकर सारखा फलंदाज तंबूच्या आसला. बॅक टू प्रॉब्लेम. कोणीही मुंगीच्या वाटेला जात नाही, परंतु एखादा आमच्या आडवस्त आला, मार्गस्थ आला तर आम्ही सिंहाचे दात सुद्धा मोजायला भेट नाही. पायाचा एक जबरदस्त गोलंदाजी करत असताना मंगेश पाटील संघाचा कर्णधार अर्थात पाहिला तर षटक क्रमांक 4 मार्गस्थ असताना 3 चेंडू झाले आहेत. 3 चेंडू नंतर चौथा चेंडू सफळ गोलंदाज मंगेश पाटील. समोर असणारे फलंदाज त्याच्या समोर पंकज पाटील, ज्यांच्या माध्यमातून पाहिलं तर पंकज पाटील कडून षटकार चौकारांची अपेक्षा असते. परंतु षटक क्रमांक 4 असताना यावेळेस शिवराजी प्रतिष्ठान संघाची धावसंख्या आहे अर्थात 54, 3 बाद 54. शॉर्ट चेंडू खेळून काढला पाहायचा, क्षेत्ररक्षण तैनात आहे, परंतु क्षेत्ररक्षण नक्कीच पाहिलं तरी यावेळेस थोडंसं चकतोय आणि यावेळेस चेंडू सीमा रेषा पार चौका. कारण मित्रांनो नक्कीच आपण पाहिलं तर माझ्या राजांनी अर्थात ज्या वेळेला रायगड वरती त्यांना शिवराज्याभिषेक सोहळा करायचा होता आणि 18 वर्षापूर्वीच ती संकल्पना राबवली होती आणि म्हणूनच यावेळेला पाहिलं तर एक धाव येतोय, एकेरी धावसंख्येनं आपलं खातं खोललं जातोय. 5 धावसंख्या अर्थात वरती खेळताना दिसतोय पंकज, परंतु संघाला नेऊन ठेवलं यावेळेस 59 धावसंख्येवरती. शेवटचा चेंडू असेल या षटकातील मंगेश पाटील.
आणि मंडळी शिवराज्याभिषेक सोहळा करायचा होता त्याच्या अगोदर 18 वर्षांची कल्पना त्यांनी साकारात आणली अर्थात 2 हत्ती त्या रायगडावरती अगोदरच नेऊन ठेवलं होतं त्या इंग्रजाला प्रश्न पडला होता की मंडळी त्या रायगडावरती माणसाला चढण्याची मुभा नाही तर शिवाजी एवढे मोठे कसे आले असतील त्या रायगडवरती परंतु ही संकल्पना अर्थात आमचे गुरुवारे पंडित सरांच्या माध्यमातून काय संकल्पना होती या MPL ची पाहायचं यावेळेला चेंडू ट्रॅव्हल होतोय चेंडू अर्थात पॉईंटच्या दिशेने सीमारेषेकडे मार्ग होतोय चेंडू आडला जातोय एक धाव दुसरी धाव सुद्धा पूर्ण होतोय परंतु 2 धावसंख्येमध्ये समाधान मानला जातोय 4 षटक संपली जात आहेत संघाची धावसंख्या अर्थात शिवाजी राजे या दरम्यान या क्रीडा नगरीमध्ये ज्याची अपेक्षा होती अगदीच तो आदित्य डोक्यावरती असताना 12 वाजता एक तेजस्वी सूर्य क्रिकेटमधील अभिजित ठाकूर यांचं शुभागमन या ठिकाणी होतोय छोट्याचं प्रथमतः त्याचं जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये मित्रो काही ब्रँड अँबॅसेडर अभिजित ठाकूर आणि विश्वजित ठाकूर त्यातून छोट्याचं प्रथमतः सर्व खेळाडूंना आपल्या MPL मध्ये जोरदार टाळ्यांच्या गजरात सहर्ष स्वागत करायचं आहे नक्की सर बडे मिया तो बडे मिया छोटे मिया सुभान अल्लाह कारण मंडळी ही आपण पाहिली तर 2 भावांची जोडी संपूर्ण अर्थात विश्वाला ज्यांनी गवसणी घातली आणि विश्वजित ठाकूरांनी अर्थात छोट्या काय मित्रांनो पाहिलं तर मुकद्दर आणि सिकंदर पाहायचं यावेळेस 4 षटक संपली जात आहेत 4 षटकाच्या समाप्तीनंतर अर्थात संघाची धावसंख्या आहे 61 पंडित शूटर 5वे षटक क्रमांक आपण पाहिलं तर वाऱ्याच्या एंडकडनं गोलंदाज येतोय यश पाटील ज्यांनी पहिलं षटक टाकलं होतं 3रं षटक टाकलं होतं त्याच्यामध्ये धावसंख्या दिली होती 17 परंतु पुन्हा एकदा 5वं षटक फेकण्यासाठी संघनायकाने अर्थात मंगेश पाटील आमंत्रण केलं यश पाटीलला या बॅलन्स बॅटची इमेज घेऊन चेंडू यष्टीरक्षकाच्या हातात आणि यावेळी पाहिला तर 4था विकेटचं पतन होतोय फलंदाज बाद मंचावरती ज्यांची उपस्थिती असेल परंतु मी ज्याचा उल्लेख करतो रायगडच्या क्रीडा क्षेत्रातील क्रिकेटच्या उंच क्षितिजावर चमकणारा तारा ज्याचं खेळ छोट्यापेक्षा मोठ्या अगोदर प्रसिद्धीस आला परंतु अगदीच ती प्रेरणा घेऊन मोठ्याच्याही कधी कधी मैदानावरती छोट्या सरस ठरला आणि कित्येकांच्या मनावरती क्रिकेटचा एक क्रिकेट खेळाडू म्हणून अधिराज्य गाजवू लागला त्या छोट्याचा आदर तिथे मानसन्मान मी माझ्या आयोजकांच्या वतीनं मंडळाचे अध्यक्ष आदरणीय नैलेश दिगंबर पाटील आपल्याला विनंती करेन की आपल्या पवित्र शुभस्ते छोट्या अभिजित ठाकूर यांचा आदरातिथ्य सन्मान त्याला एक तुळशीचं रोपटं अगदीच त्या तुळशीला पाणी घालण्यासाठी येत्या गतवर्षी ज्यांच्या घरी अर्धांगिनी आली आणि त्यांच्यासाठी एक छोटंसं तुळशीचं रोपटं आपल्या वहिनींसाठी असेल हा वस्त्र आपल्यासाठी असेल आणि त्याचबरोबर एक प्रतिमा दिली जातोय ट्रॅव्हल झाला होता पाहिला तर आपण लॉंग ऑनच्या दिशेने अंतर पूर्वी 1 धाव मिळतोय आणि संघाची धावसंख्या 1 ने वाढेल संघाची धावसंख्या 62 62 अर्थात पाहिला तर करण यावेळेस शिवाजी राजे प्रतिष्ठान अर्थात शिवराजे प्रतिष्ठानच्या माध्यमातून 62 संख्या धावसंख्या स्कोर बोर्डवरती लागतात करण मंडळी मृतिकेचे पावित्र्य राखले गरजून केले असं अर्थात मानवंदना शिवाजी राजा तुझं मानाचा मुजरा पायाचा या बैलाचा गोलंदाज असेल यश पाटील जोरदार विकेट केला जातोय क्षेत्रक्षाच्या डोक्यावरून चेंडू अर्थात ट्रॅव्हल होतोय सीमारेषाकडे 1 धाव पूर्ण दुसरी धावचा प्रयत्न असेल दुसरी धाव सुद्धा सहजरित्या पूर्ण केली जातोय आणि या 2 धावसंख्येचा विचार केला तर मंडळी अर्थात शिवाजी राजे अर्थात शिवराजी प्रतिष्ठानची धावसंख्या 64 वरती जाऊन पोहोचतोय षटक क्रमांक 5वा मार्गस्थ असताना 3 चेंडू झालेत अर्थात आपण पाहिलं तर यावेळेस गणेश वैयक्तिक 22 धावसंख्येवरती खेळतोय पुन्हा एकदा फुटबॉल चेंडू खेळून काढला क्षेत्ररक्षक आहेत मंगेश अर्थात रुपेश आहेत 1 धाव पूर्ण होतोय आणि अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण पैकी सुद्धा तेवढी जबरदस्त म्हणावे लागेल अर्थात आपल्याला टायमिंग दिला आहे बरोबर अर्थात या ठिकाणी 25 मिनिटांमध्ये 6 षटक आपण संपवायचे आहेत पाबंदी असेल 30 मिनिटांचा कालावधी असेल
या षटकातील 5वा चेंडू असेल. गोलंदाज यश पाटील. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं तर विकेट मिळवला तोच यश पाटील. समोर असणार फलंदाज यश भोपी. व्हाट अ नाइस डिलिव्हरी. आता पाहिला तर ब्लॉकर मध्ये टाकला चेंडू. क्लिक करतो चेंडू जातो शॉट ऑफला. अर्थात एक धाव पूर्ण करतोय आणि एका धावसंख्येचा विचार केला तर नक्कीच यावेळेस 2 धावसंख्येवरती यश भोपी खेळतोय. तर संघाची धावसंख्या 66 वरती. या षटकातील शेवटचा चेंडू असेल षटक क्रमांक 5व. जोरदार अपील, परंतु आत्मविश्वास कमी. डायरेक्ट हिट झाली असली तर नक्कीच फलंदाज बाद झाला असता, परंतु जातोय लेग बाईकच्या स्वरूपात. अर्थात विश्वनाथ सर यांच्या माध्यमातून एक इशारा येतोय आणि तत्पूर्वी मात्र एक धाव मिळतोय. षटक क्रमांक 5 षटक संपली जातात. अर्थात 30 चेंडूंचा खेळ संपला जातोय. संघाची धावसंख्या आहे आता 4 बाद 67 67 धावसंख्या. शेवटचे षटक असेल. क्रीडा क्षेत्रामध्ये काम करणारा छोट्या अभिजित ठाकूर या ठिकाणी आल्यानंतर सांस्कृतिक क्षेत्रात काम करणारा आपल्या सर्वांचा लाडका कलाकार ज्यानं मोठी जुईचं नाव सचिन पिलगावकर धर्मा पाजी म्हणजे धर्मेंद्र या दिग्गज कलाकारांच्या सोबत घ्यायला भाग पाडलं. तो नृत्य क्षेत्रातील पपन पाटील इथे उपस्थित आहेत. मी पपन पाटील यांना विनंती करेन प्लीज आपण समोर जायचं आहे आपला आदरातिथ्य मान सन्मान स्वीकारण्यासाठी. मी विनंती करतोय आपल्या मंडळाचे अध्यक्ष नैलेश पाटील पपन पाटील यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती करायचा आहे. झी मराठी प्रस्तुत वोडाफोन एकापेक्षा एक छोटे चॅम्पियनचा उपविजेता पंडित शेठ पाटील यांच्या पवित्र शुभास्ते रायगड भूषण. तदनंतर महादेव करत यांच्या पवित्र शुभास्ते द्रोणागिरी भूषण. सतीश पुलेकर जयश्री गडकर पुष्कर श्रोत्री यांच्या पवित्र शुभास्ते सह्याद्री भूषण पुरस्कार ज्याला प्राप्त झाला. अशी अनेक बिरुद ज्याच्या नावावरती आहेत तो पपन आपला आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी स्वीकारताना दिसतोय आणि त्याला एक छोटीशी भेटवस्तू म्हणून आमच्या मोठीजुईचा बाप्पा आपल्या या आयोजकांच्या वतीने दिला जातो आहे. धन्यवाद. शेवटचं षटक असेल या अर्थात स्लॉग ऑन ओव्हर गोलंदाज गिरीश पाटील. पहिल्या चेंडूवरती कडा प्रहार झाला पाहिजे. चेंडू क्षेत्ररक्षण रुपेश अतिशय जबरदस्त क्षेत्ररक्षण केलं जातं, परंतु कारण आपण पाहिलं तर नक्कीच कुठेतरी हा स्लॉग षटक असेल त्या षटकामध्ये धावा येणं गरजेचं असेल. अर्थात आपण पाहिलं तर पंडित शूटरला, परंतु विचार केला शिवराज प्रतिकांच्या माध्यमातून एक गोलंदाज अर्थात एक खोलवर पद्धतीचा चेंडू अर्थात तिखट गोलंदाजीची अपेक्षा असेल या गोलच्या माध्यमातून गिरीश पाटीलच्या माध्यमातून. शेवटच्या 5 चेंडूंचा खेळ बाकी असेल पहिल्या सत्रातील. पहिल्या सत्रामध्ये काय घडतंय काय बिघडतोय या षटकाचा विचार केला अर्थात या पहिल्या इनिंगचा तर अजित भोपी यांना 3 षटकांमध्ये त्यांच्यासाठी सुद्धा 500 रुपयांचं पारितोषिक आलंय. जोरदार प्रहार करण्याचा प्रयत्न पाहायचा. चेंडू क्षेत्ररक्षण अर्थात स्वतः प्रवृत्व मध्ये क्षेत्ररक्षण करतोय, परंतु एक धाव काही रोखू शकत नाही. या एकेरी धावसंख्येचा विचार केला तर संघाची धावसंख्या 69 वरती जाऊन पोहोचतोय. गणेश गावण अर्थात जो एक कक्ष आहे त्या कक्षामध्ये फक्त स्क्वॉडर्स बसतील, खेळाडू बसतील याची दक्षता आपण घ्यायची आहे. या पहिल्या इनिंग मधल्या शेवटचे 4 चेंडू बाकी असतील. फलंदाज डावखून आता फलंदाज गणेश गोवारी. उलटा पद्धतीचा चेंडू आणि चुकीला माफी नसणारा यावेळी चेंडू फिरकाव लावला. दिस इज द बिग हिट शॉट. तर आपण या ठिकाणी गणेश गोवारीचा तर 15 चेंडू मध्ये 30 धावसंख्येवरती खेळतोय. दिस इज द बिग हिटर. नक्कीच आपण पाहायचं यावेळी 2 षटकार 2 चौकार खेळतोय गणेश.
पुन्हा एकदा क्रॉस मारण्याचा प्रयत्न फसला जातोय. काय कमबॅक केलं गोलंदाजच्या माध्यमातून, गिरीश पाटीलच्या माध्यमातून. अर्थात या षटकातील चेंडू झाले 4 चेंडू. 5व्या चेंडूची सांगता करण्यासाठी अर्थात अकादमीच्या टेम्पलच्या एंड कडनं गोलंदाजी करेल. राईट हँड ओव्हर विकेट मारा असेल. समोर असणारा अर्थात गणेश गोवारी अर्थात 16 चेंडूचा खेळ खेळलाय. 30 धावांवरती खेळतोय. 5वा चेंडू. पुन्हा एकदा क्रॉस मारण्याचा प्रयत्न. चेंडू अर्थात पायाचा वेग घेतो. एक धाव पूर्ण होतो. दुसऱ्या धावचा प्रयत्न असेल आणि यावेळेस पाहिला तर दुसरी धाव सुद्धा पूर्ण करण्यात येतोय. अतिशय कडून तुमच्याही चाणाक्ष नजरेतून अशा खेळाडूची निवड होईल आणि माझा खेळाडू ओपन मॅचेस खेळण्यासाठी या मोठीजुई मधून जाईल अशी अपेक्षा व्यक्त करूया सर्व मोठीजुई आणि टाळ्यांच्या गजरामध्ये. तर समोर नाणेफेकीचा कौल घेताना काव्या एंटरप्राइजेसचा कर्णधार प्रवीण कामोटकर आणि त्याचबरोबर जितेश भोईर प्रेस एंटरप्राइजेस. छापा काव्या एंटर थांब जितेश थांबायचं आहे. पहिल्यांदा प्रवीण कामोटकर हा माझ्या टीम मधून माझ्या गावच्या टीम मधून खेळायला अनेक ठिकाणी वेगवेगळ्या मैदानांवरती जातोय. जात असताना एक उत्तम गोलंदाजी करतोय. आता स्वतः एका टीमचं नेतृत्व करतोय. काय असणार आहे MPL साठी तुझं योगदान आणि त्याचबरोबर रणनीती? हॅलो मोठी MPL चालू आहे. इतिहासामध्ये पहिलीच इतकी मोठी टुर्नामेंट खेळण्याचा मौका आम्हाला छोट्या खेळाडूंना मिळत आहे. तर प्रथम या आयोजन केलेल्या हापूस कट्ट्यांचे मनाच्या हृदयात अंतकरणातून मी धन्यवाद मानतो की आम्हाला या छोट्या लहान यांना इतकं मोठं स्टेज करून दिलं, प्राप्त करून दिलं, त्याबद्दल मी त्यांचा आभार मानतो. थँक्यू प्रवीण काव्या एंटरप्राइजेस. आणि माझ्यासोबत जरी नाणेफेकीचा कौल हारला, माणूस प्रथमतः मैदानात नाही मनात हारतोय. जो मनातून अजून हरलेला नाही, प्लॅनिंग काय असेल आणि आपल्या या MPL ला जितेश तुझ्याकडून काही शुभेच्छा? सर्वांनी चांगला खेळला हीच माझी शुभेच्छा. थँक्यू धन्यवाद जितेश भोईर. ऑल द बेस्ट प्रवीण कामोटकर. नाणेफेकीचा कौल घेण्यासाठी आलेला क्रिकेट एक सर्वोत्कृष्ट खेळाडू रायगडचा अभिजित ठाकूर छोट्या. थँक्यू पंडित सर. आणि प्रताप बेड सर आपण कुठे असाल तर या सामाजिक संपर्क साधायचा आहे. तर मंडळी पाहायचं यावेळेस पाहिला तर पंडित शूटर अर्थात आणि खास करून शिवराज प्रतिष्ठान या संघाने 81 धावा जमवल्या. 82 धावांचं उद्दिष्ट राखून अर्थात आपण पाहिलं तर या ठिकाणी पंडित शूटर संघासाठी खेळण्यासाठी उतरला. म्हणजे विचार केला तर प्रत्येक षटकामागे 13.6च्या सरासरी वाटचाल करावी लागेल. आणि माझी वेळ संपतोय तर मी पुन्हा एकदा मायक्रोफोनचा ताबा देतो सुनील वर्तक सरांकडे. धन्यवाद. सुनील वर्तक सरांकडे मायक्रोफोनचा ताबा देण्या अगोदरच मी अगदीच ज्याचा उल्लेख करेन
पहिल्या चेंडूवरती षटकार लगावला गेला तर अभिजित ठाकूर छोट्या यांच्याकडून त्या खेळाडूला 200 रुपयाची धनराशी बक्षीस म्हणून इथे दिली जाईल. तर पाहायचं आहे हा बक्षीस कोण पटकावतोय. चला तर वळतोय आपल्या एका वेगळ्या आवाजाकडे. जो आवाज उरण पूर्व विभागातील समालोचनाचा ऐकायला मिळेल. सुनील वर्तक गोवठणे. धन्यवाद गुरुवर्य पंडित सर. त्याचबरोबर ज्यांनी माझ्याकडे माईक हँडओव्हर केला. या सामन्याच्या सुरुवातीच्या समालोचनाला सुरुवात केली त्यांचे परममित्र आदरणीय श्याम ठाकूर सर. धन्यवाद दोघांना देतोय. त्याचबरोबर विघ्नार्थ श्री गणरायाला वंदन करून महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजा शिवछत्रपतींना मानाचा मुजरा करून त्याचबरोबर ज्या भूमीमध्ये ज्या गावाच्या अर्थात मोठी जुईच्या नावानं मोठी जुई प्रीमियर लीगचं आयोजन होतंय त्या मोठी जुईच्या ग्रामदेवता मरियाई आणि अक्कादेवी यांना देखील वंदन करतोय आणि बोलतोय सामन्याकडे. खऱ्या अर्थानं या दुसऱ्या सामन्याचा नाणेफेकीचा कौल ज्यावेळी जिंकला त्याच वेळी संघनायकांना आभार मानले ते खऱ्या अर्थानं ऑफिस कट्टाचे. आणि अर्थातच पंचाने सांगितल्याप्रमाणे आमच्या गुरुवर्य पंडित सरांनी सांगितलं की नियमाशिवाय कुठलाही खेळ होऊ शकत नाही आणि म्हणूनच पहिला नियम तो म्हणजे तुम्हाला 6 षटकांसाठी दिलेला अर्ध्या तासाचा अर्थात 30 मिनिटाचा वेळ. पहिला चेंडू पॉइंटच्या दिशेने टोलवला जातोय. 2 क्षेत्ररक्षक पाठीमागे धावत असताना देखील हा चेंडू सीमापार होतोय. खणखणीत चौकार. 82 धावांचं विजय उद्दिष्ट पार करण्यासाठी पहिला सामना रंगतोय. अर्थात पंडित शूटर खेळी उभारली. 82 धावांचं विजय लक्ष डोळ्यासमोर ठेवून मैदानामध्ये उभा असलेला सध्या पंडित शूटर. पहिल्या चेंडूवर खणखणीत चौकार. दुसरा चेंडू पुन्हा एकदा जातो तो निर्धाव. ऑफिस कट्ट्याच्या माध्यमातून एक शानदार असं हे एमपीएलचं आयोजन. श्यामसर आपण ज्या पहिल्या ऑक्शनच्या सोहळ्याचे साक्षीदार आहोत. आमचे गुरुवर्य पंडित सर त्याचबरोबर आमचे परममित्र आणि समालोचन क्षेत्रातील एक चांगला गोड असा आवाज आदरणीय आतिश पाटील सरांच्या सुमधुर आवाजामध्ये ऑक्शन सोहळा रंगला होता. पुन्हा एकदा ऑफ साइड वरून तटवलेला हा देखील चेंडू सीमा पार चौकार. पहिल्या षटकातील हा दुसरा खणखणीत असा चौकार. 82 धावांचं उद्दिष्ट जर पार करायचं असेल आणि 6 षटकांचा सामना असेल तर सुरुवात आक्रमक होणं गरजेचं आहे आणि तशाच प्रकारची प्रतिस्पर्धी संघाकडून सुरुवात. रिक्वायर्ड रन रेट असेल 13.66 म्हणजे प्रति षटकामध्ये 13 पेक्षाही जास्त गतीने धावा संख्या उभारण्याची गरज. पुढचा चेंडू आणि जो जर अपील केलं जातोय. निष्णात असे पंच असल्या कारणाने त्यांच्यावर कोणताही परिणाम नाही. शामसर आपण पाहतोय की या सामन्यासाठी सुरुवातीलाच सांगितलं होतं ऑक्शन सोहळ्यामध्येच सांगितलं गेलं की व्यावसायिक आणि उच्च दर्जाचे असे पंच ठेवले जातील. उच्च दर्जाचे समालोचक ठेवले जातील. काय कारण आयोजनच असं मोठं आहे आणि म्हणूनच एमसीएचे सदस्य असलेले आदरणीय या पंचांची कामगिरी करणारे विश्वनाथ ठाकूर सर, तुकाराम गावण सर आणि सुदेश सर. पुन्हा एकदा चेंडू टोटवला जातोय. ऑन साइडला क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून उत्तुंग असा षटकार. धन्यवाद डीजे मास्तर. पहिल्या षटकातील शेवटच्या चेंडूची खेळी बाकी. धाव संख्या जाऊन पोहोचलेली आहे 14 वर. शेवटचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साइडला टोलवला जातोय. हा चेंडू देखील 1 बॉल सीमापार चौकार. पहिल्या षटकाची समाप्ती होते. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धाव संख्या रिक्वायर्ड रन रेट 13.66 असताना देखील धाव संख्या नोंदली गेली होती 3/18. नक्कीच
त्यांच्याशी संपर्क साधायचा आहे. गुणलेखक करण कोळी यांच्याशी संपर्क साधायचा आहे. नक्की श्याम सर, असं म्हटलं जातं की ओम या शब्दाचा जर उच्चार केला तर अंगामध्ये ऊर्जा संचारते. ओम या शब्दाचा उच्चार केला तर अंगामध्ये शक्ती संचारते. मी म्हणेन छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हटलं तर संपूर्ण वातावरणामध्ये ऊर्जा संचारते, असं माझा राजा शिवछत्रपती. पाहायचंय दुसऱ्या षटकाच्या पहिल्या चेंडूवर 2 लेगबाईच्या स्वरूपात धावसंख्या नोंदली जाते. धावसंख्या जाऊन पोहोचते 16च्या घरात, 20च्या घरात, माफ करा 82 धावांचं विजय लक्ष्य. दुसरा चेंडू आणि झेल आहे. झेलच्या खाली क्षेत्ररक्षक धावतो. चेंडू जातो सीमा रेषेला जातो. 1 बॉल्स नव्हे 2 बॉल्स, सीमा बाहेर चौकार. इशारा येतोय. त्याचबरोबर ही खेळाडूला मोठी संधी असेल, फलंदाजाला मोठी संधी असेल, फक्त धावचित होण्याचा धोका त्याच्यासाठी असेल, अन्यथा कॅच आउट किंवा बोल्ड आउटचा धोका नसेल. तर अशा प्रकारची ही मोठी संधी फ्री हिटच्या माध्यमातून या फलंदाजाला मिळते. प्रहार करण्याचा प्रयत्न, फ्री हिटचा नक्कीच फायदा उचलता आलेला नाही. एक धाव मिळते या चेंडूवर. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु नकार देतो. स्ट्राईकला असलेला फलंदाज एका धावेवर समाधान. धावसंख्या जाऊन पोहोचते 26च्या घरात. खूपच प्रेक्षणीय असं आयोजन का होणार नाही श्याम सर? कारण या आयोजना पाठीमाग सर्वात मोठा वरद असतं, सर्वात मोठं नियोजनामधली कामगिरी असते आहे ते आपल्या गुरुवर्य नितेश पंडित सरांचं. कारण स्वरूपात आमचे तुकाराम गावंड सर इशारा करतात. लेग बायच्या स्वरूपात एक धाव नोंदली जाते. धावसंख्या गोलंदाज पंकज दुसरं षटक संपतंय. 6 षटकांचा हा सामना होतोय. पहिल्या षटकामध्ये 18 धावा नोंदल्या गेल्या तर दुसऱ्या षटकामध्ये केवळ 7 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे या षटकामध्ये. नक्कीच एकूण धावसंख्या नोंदली गेलेली होती 29. पहिल्या षटकामध्ये 18 तर दुसऱ्या षटकामध्ये 11. उर्वरित 4 षटक शिल्लक. 82 धावांचं लक्ष असेल तर 4 षटकांमध्ये 53 धावा उभाराव्या लागतील. धन्यवाद अभिजित ठाकूरजी. आपण लावली अनेकांनी प्रेरणा घ्यावी अशा प्रकारचा आपल्या 2 बंधूंकडून खेळ नेहमीच होत असतो. विश्वजित ठाकूर आणि अभिजित ठाकूर
हे दोन आपल्या विभागाला नव्हे तर आपल्या रायगडला नव्हे तर महाराष्ट्राला मोठं नाव मिळवून देणारी ही दोन व्यक्तिमत्व क्रिकेटच्या मैदानावर जण आता समुद्र पार आपल्या रायगडचं, आपल्या दिघोडे गावचं, आपल्या विभागाचं, आपल्या महाराष्ट्राचं नाव या ठिकाणी नोंदवलं गेलं. अशी ही दोन व्यक्तिमत्व, दोन बंधुराज अभिजित ठाकूर उर्फ छोट्या, त्याचबरोबर विश्वजित ठाकूर मोठ्या. हर्षद भोईर, विलास कामोटकर, प्लीज थांबायचं आहे, आपण जाऊ नका. तिसरा गोलंदाज अंकेश कामोटकर, ज्यानं पहिलं षटक टाकलं होतं. फुलटा स्वरूपाचा चेंडू जातो शॉर्टलेगच्या क्षेत्रामध्ये, खणखणीत असा चौकार. लो चेंडू, पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतो. पुन्हा एकदा पंचांचा इशारा येतोय. लो चेंडू म्हणून नो बॉल घोषित करतात आणि पुन्हा एकदा संधी उपलब्ध असेल फ्री हिटची. चला, मैदानावरती सर्वात महत्वाच्या सूचना इकडे प्रसारित केले जात आहेत. फ्री हिट असेल नक्कीच. या इनिंग मधील हा दुसरा फ्री हिट असेल. पंचांचा इशारा होतो. नामांकित असे पंच आमचे विश्वनाथ ठाकूर सर. सलामीची जोडी हेमंत पाटील आणि मंगेश कामोटकर. सलामीचा गोलंदाज आला होता अंकेश तेज. स्वतःचं वैयक्तिक दुसरं षटक घेऊन आलेला पहिला चेंडू नो बॉल म्हणून घोषित केलेला आहे. मैदान लांबांच्या क्षेत्रामध्ये चेंडू ठेवलेला जातोय. एकच धाव, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय. एक षटक, दोन षटक आणि एका चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या जाऊन पोहोचलेली ती 35. 82 धावांचं विजय उद्दिष्ट असेल डोळ्यासमोर. पंडित शूटर नाणेफेक जिंकून स्वतः क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं. शिवराज प्रतिष्ठाननं 81 धावांचा डोंगर उभा केलेला आहे. 6 षटकांचा हा सामना असेल. पैकी तिसरं षटक प्रगती पथावर. उंची दिलेला चेंडू. कारण पाहिलं आपण की ऑफिस करता ग्रुपने ह्या ग्राउंडच्या ग्राउंड बनवण्यासाठी खूप मेहनत घेतली. पावसानं थोडासा खेळ खंडोबा केला, परंतु आयोजकांचं सामर्थ्य इतकं होतं, मनोबल इतकं होतं की आज सकाळी आयोजनाच्या दिवशी सकाळी 6 वाजेपर्यंत हे आयोजक ऑफिस करताचे कर्मचारी आपले सर्व मेंबर या ग्राउंडवर मेहनत घेताना दिसले. पुन्हा एकदा 2 क्षेत्ररक्षकांच्या मध्ये चेंडू, स्ट्रेट स्वरूपाचा चेंडू आणि एकच धावेवर समाधान मानावं लागलं. कारण कदाचित फलंदाजाला वाटलं असेल चेंडू 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून सीमापार होतोय की काय अशा प्रकारचं वाटलं होतं, परंतु नाही, चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि एकच धावेवर अजय एक चांगलं क्षेत्ररक्षण या ठिकाणी केलं गेलंय. अशा प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची गरज, कारण आपण शामसर नेहमी म्हणतोय गोलंदाजाचं मनोधैर्य जर वाढवायचं असेल तर ग्राउंडवर असलेल्या उर्वरित 10 खेळाडूंनी चांगल्या प्रकारच्या क्षेत्ररक्षणाची गरज. हा चेंडू पॉइंटच्या डोक्यावरून तटवला गेला. चेंडूच्या मागे क्षेत्ररक्षक धावतोय. चेंडू आणि क्षेत्ररक्षक यांच्यामधली शर्यत मात्र चेंडू जिंकतोय आणि चेंडू जातोय सीमापार खणखणीत चौकार. षटकातील 5वा चेंडू, फुलटा स्वरूपाचा चेंडू. चेंडूचा योग्य असा समाचार घेतलाय, परंतु या ठिकाणी क्षेत्ररक्षक मात्र चांगली कामगिरी करतोय आणि फलंदाजाला या ठिकाणी पॅव्हिलियनचा रस्ता दाखवतो. कक्षामध्ये विराजमान झालेल्या अतिथींचं स्वागत करण्यासाठी मी घेऊन जातो आमचे गुरुवर्य नितेश पंडित सरांकडे. प्रियाल पाटील यांना विनंती असेल आपण मंचाकडे यायचं आहे. आणि मित्रांनो, या सर्व मान्यवरांना माझ्या मोठी जुईच्या बाप्पांच्या फ्रेम ज्यांच्याकडून दिल्या ते
दोन स्पॉन्सर आहेत, त्यातील एक स्पॉन्सर या मंचावरती उपस्थित आहेत. स्वर्गीय नागूबाई भास्कर भगत यांच्या स्मरणार्थ साई मरीनचे एक्झिक्युटिव्ह आणि एका क्रिकेटचा अध्यक्ष म्हणून पदभार सांभाळणारे देवीदास भास्कर भगत या ठिकाणी उपस्थित आहेत. मी नैलेश पाटील आपल्याला विनंती करतो की देवीदास भगत यांच्या अंगावरती आपल्या मायेचा आणि प्रेमाचा उबदार वस्त्र. देवीदास भगत यांना विनंती असेल प्लीज आपण आपला आदरातिथ्य सन्मान स्वीकारण्यासाठी समोर यायचं आहे. देवीदास भगत या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या पै पाहुण्यांचा सन्मान नैलेश पाटील अध्यक्ष यांना विनंती असेल आपल्या पवित्र शुभ हस्ते आदरणीय देवीदास भगत यांचा सन्मान या ठिकाणी करायचा आहे. ओर टू वर्तक सर. नक्कीच या षटकातील हा शेवटचा चेंडू आणि शेवटच्या चेंडूची निर्धाव पद्धतीने सांगता होते. 3 षटक संपले, पाणी घेऊन जायचंय. व्हॉलेंटियर्स नाही, त्यांच्या टीमचा एखादा खेळाडू लगेचच पाणी, परंतु पाणी घेऊन जाताना आपल्याला जो किट दिलेला आहे तो अंगावरती परिधान करणं गरजेचं आहे. देवीदास भगत उपस्थित आहेत. प्रवीण गाशेकर उपस्थित असतील. रोख रक्कम 7,000 रुपयाची धनराशी फेमसाठी ज्यांनी दिलेली आहे त्यांच्यासाठी जोरदार टाळ्याचा प्रतिसाद. त्यानंतर प्रवीण गासे रोख रक्कम 15,000 या फेम मॅन ऑफ द मॅच असतील किंवा अनेक ज्या फेम आपल्याला इथं पाहायला मिळतात. मोठी जुईची जाज्वल भक्ती धावसंख्या धावपटलावरती 40 कोटी. नक्कीच ही संकल्पना खऱ्या अर्थाने श्यामसर मांडायची म्हटली तर आपण प्रत्येक सामन्यामध्ये सन्मान चिन्ह देतोय. सन्मान चिन्ह कुठे पडेल सांगता येत नाही, परंतु मोठी जुईच्या नव्हे तर प्रत्येक गणपती बाप्पाचा जो भक्त आहे त्याच्या घरामध्ये बाप्पा जाऊन विराजमान व्हावा. मोठी जुईचा आराध्य दैवत मोठी जुईचा बाप्पा हा प्रत्येकाच्या घरामध्ये पूजला जावा, अशा प्रकारची ही संकल्पना गुरुवर्य नितेश पंडित सरांची. प्रवीण घासे प्लीज माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचत असेल तर आपण मंचावरती यायचं आहे. मित्रांनो, क्रिकेट एकात्मतेनं खेळला जाणारा खेळ आहे. मोठी जुईची संस्कृती उभी करायची होती. वेळ फार अपुरा पडला नाही तर या मैदानावरती सभोवताली आपल्याला त्या संस्कृतीचं जाज्वल दर्शन, शेती असेल, मिठागर असेल, त्याचबरोबर आपण मच्छी पकडण्यासाठी वापरली जाणारी अनेक आयुध या मैदानावरती पाहायला मिळाली असती. परंतु तत्पूर्वी इथं उपस्थित असणारे सन्माननीय अतिथी हसुराम तुकाराम भोईर इथं उपस्थित आहेत. मी विनंती करेन अध्यक्षांना की आपल्या पवित्र शुभ हस्ते हसुराम तुकाराम भोईर यांचा आदरातिथ्य माजी सदस्य आणि आपल्या गावातील विद्यमान सदस्य आशाताई हसुराम भोईर यांचा आदरातिथ्य सन्मान या मंचावरती त्यांचे यजमान स्वीकारतील. अतिथी कक्षात विराजमान असणारे फंटूश 11चे आणि त्याचबरोबर आमच्या या प्रतियोगितेला MPL ला ज्यांचं सर्वात मोठं योगदान होतं ते विलास कामोटकर असतील. तदनंतर तृष्टी अँड मारवी या टीमचे टीम ओनर हर्षद भोईर यांचे इथे शुभागमन आहे. त्यांचं आदरातिथ्य सन्मान या ठिकाणी होईल. प्रथमतः या कार्यक्रमास मंचावरती होत आहेत सन्मानित हसुराम तुकाराम भोईर. जोरदार टाळ्यांचा प्रतिसाद त्यांच्या सन्मानासाठी. इथं आपल्या ज्यांच्या कारकिर्दीत आपल्या गावाला रुग्णवाहिका प्राप्त झाली भले कोरोना संक्रमण संपल्यानंतर, परंतु अजूनही कोरोना संपलेला नाही मित्रांनो. जब तक दवाई नाही तब तक खत्म लढाई नाही या उक्तीप्रमाणे कोरोना संक्रमणासाठी लढण्यासाठी एक गोष्ट अपुरी होती मोठी जुईला, ती रुग्णवाहिका ज्यांच्या कारकिर्दीत मिळाली. त्याचबरोबर हर्षद भोईर इथे उपस्थित आहेत. मी विनंती करतो अध्यक्षांना की त्यांना आदरातिथ्य सन्मान या मंचावरती द्यायचा आहे. हर्षद भोईर दृष्टी अँड मारवी या टीमच्या टीम ओनरचा सन्मान हर्षद भोईर. धन्यवाद पंडित सर. 3 षटकांचा खेळ संपलेला आहे. 3 षटकांमध्ये धावसंख्या उभारली गेलेली आहे किती 40. उर्वरित 3 षटकांमध्ये 43 धावांची गरज. म्हणजे सुरुवातीला जर आपण पाहिलं तर 13.66 असलेला रिक्वायर्ड रन रेट, आवश्यक धाव गती जी 13.66 होती ती आता उर्वरित 3 षटकांमध्ये 14 वर जाऊन पोहोचलेली आहे. थोडस का होईना फलंदाजांवरचं दडपण नक्कीच वाढलं गेलं असेल पंडित शूटरच्या. चौथा गोलंदाज झालेला आहे घनश्याम पाटील. झेल आहे, झेलच्या खाली क्षेत्ररक्षक आहे, पाहायचं आहे, जज करताय, चांगल्या प्रकारे जज केलेला आहे आणि अप्रतिम असा झेल टिपला गेलेला आहे. पुन्हा एकदा फलंदाजाला तंबूमध्ये चा रस्ता दाखवलेला गेला. सन्मानाची सन्माननीय
पुढच्या वर्षी एमपीएल होईल आणि त्या एमपीएल मध्ये अशीच उदात्त भावना आपण दाखवावी आणि आपला एखादा संघ खरेदी करावा या हेतून आपला सन्मान केला जातोय. मी अध्यक्ष आदरणीय नैलेश पाटील यांना विनंती करेन, अगदीच एक साधा सदस्य म्हणून सातत्याने या मैदानावरती आपण कामगिरी पाहिली, त्याचबरोबर ज्यांचा उल्लेख करेन मी, या मैदानासाठी प्रचंड मेहनत होती व्हीएस कंस्ट्रक्शनचे आदरणीय देवेंद्र पाटील सरांचं. आणि मंचावरती सन्माननीय विलास कामोटकर, आपल्याला विनंती असेल प्लीज आपला सन्मान स्वीकारायचा आहे. विलास कामोटकर, फंटूश 11 चे टीम ओनर, संघ मालक निलेश पाटील, सन्माननीय विलास कामोटकर यांना सन्मानित करायचं आहे. त्यांच्या अंगावरती वस्त्रालंकार टाकला जाईल, सौंदर्याचं प्रतीक एक गुलाब पुष्प दिला जाईल. अलंकार पंडित अमित स्पोर्टचे टीम ओनर अलंकार पंडित, प्लीज विनंती असेल आपण मंचाकडे मार्गस्थ व्हायचं आहे. स्ट्रेट हिट केलाय, चेंडू जाणार लॉंग ऑनच्या दिशेनं, चेंडूला फील्ड होईल का? इथं मात्र चकमा देतोय, चेंडू जातोय हा सिक्सर सुप्रीमो चौकार. आहे एक सिलेबल, एक प्रकरण. द मॅनेजमेंट ऑफ गुरु अमेरिकेत अभ्यासाला व्हिएतनामामध्ये गेला तर व्हिएतनामाचा राष्ट्रपती मृत्यू पावल्यानंतर त्याच्या समाधीवरती लिहायला सांगितलं की इथं एक शिवभक्त शिवाचा मावला चिरंतन विसावा घेतोय असं या समाधीवरती आहे. त्या राजाचं कर्तृत्व ज्या गीतातून श्रीशा ऑडिओ. मंचावरती अनेक मान्यवर आहेत. अमित स्पोर्टचे टीम ओनर अलंकार पंडित यांना विनंती असेल आपण मंचाकडे मार्गस्थ व्हायचं आहे. नक्कीच सर, आपल्याला सर्वांना कल्पना आहे की आपल्या हिंदूंच्या 33 कोटी देवता आहेत असं म्हटलं जातं. या 33 कोटी देवतांची लाखो मंदिर आपल्या देशामध्ये असतील, पण ज्या माझ्या राजाचं एकही मंदिर नसताना प्रत्येकाच्या हृदय मंदिरात स्थान करून बसणारा हा माझा देव, अर्थातच राजा शिवछत्रपती. धावसंख्या 47. या षटकातील शेवटचा चेंडू प्रत्येकाने स्पीडअप करायचा आहे, कारण आपल्यासाठी पुन्हा एकदा आम्ही वारंवार सूचना करतोय. नामवंत पंच आहेत, त्यांच्याकडून ही सूचना येत आहेत, कारण वेळेचं बंधन आहे प्रत्येकासाठी. शेवटचा चेंडू या षटकातील, चौथ्या षटकातील घनश्याम पाटील याच्या ह्या षटकातील पुन्हा एकदा चेंडू जातोय डीप मिडवांच्या क्षेत्रामध्ये, असा षटकार. समीकरण आहे 12 चेंडू आणि 12 चेंडू मध्ये विजयासाठी 29 धावा. सुरुवातीला आपण पाहिलं की 13.66 असणारी धावगती ही शेवटच्या 2 षटकांपर्यंत फलंदाजांवरचं दडपण वाढवणारी ठरलेली आहे. सध्या जर पाहिलं तर 14.50 सरासरीनं धावगती उभारण्याची गरज आहे विजयासाठी असलेल्या 82 धावांचं लक्ष्य जर आपल्याला पार करायचं असेल तर. प्रताप भोईर, गिरीश, महेश पाटील, प्लीज आपण कॉम्बॉक्स मध्ये यायचं आहे स्कोरर म्हणून. आवाज जर असेल तर प्लीज गिरीश भोईर. चला पुन्हा एकदा सूचना करतो, स्पीडअप करायचं आहे. पंचांना अशा प्रकारच्या सूचना करायची वेळ आणू नका. आपण विनंती असेल सर्वांना, सामना स्पीडअप करायचा आहे. पाचवा गोलंदाज, 5वं षटक घेऊन येणारा गोलंदाज अर्थातच अजय. 12 चेंडू मध्ये 29 धावांची गरज. पहिला सामना उशिरा आलेल्या दर्शकांसाठी सांगू इच्छितो, पंडित शूटर विपक्ष शिवराज प्रतिष्ठान. पंडित शूटरनं नाणेफेकीचा कौल जिंकलेला आहे. कंपल्सरी चेसिंगचा नियमही असेल, कारण आपल्याला सुपर ओव्हर किंवा बॉल आउट करण्याची संधी नाही, सुपर ओव्हर वगैरे नसेल. आणि हा देखील फुलटा चेंडू फॉलोथ्रू मध्ये झेल घेण्याचा प्रयत्न आहे. 3 षटकात 7 गोलंदाजानं अप्रतिम असा झेल टिपलेला आहे आणि पहिल्या चेंडूवर सफलता.
मुख्य ध्वनिफिती प्रसारित होत आहेत, परंतु आताच आलेली धनराशी मी सागर पांडुरंग भुईर तेजश्री कला मंदिराचे ओनर पांडुरंग भुईर यांचे सुपुत्र यांना विनंती असेल आपण मंचावरती यायचं आहे. चिंतामणी मागी गणेशोत्सव मंडळाचे पदाधिकारी सागर पांडुरंग भुईर यांच्याकडून या आयोजनासाठी रोख रक्कम 500 रुपयाची धनराशी येतोय. मी प्रथमतः त्यांचं मनापासून आभार व्यक्त करतो. नक्कीच अशा प्रकारच्या दात्यांची अशा प्रकारच्या या आयोजनाला गरज आहे आणि तशा प्रकारच्या दात्यांचे स्वागत आणि आभार मानणं गरजेचं आहे. पुन्हा एकदा लॉंगॉनच्या क्षेत्रामधून बिग 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 हिट षटकार. धावसंख्या 59 आणि 10 चेंडू मध्ये 23 धावा उभारायच्या विजयासाठी 82 धावांचं लक्ष्य. या षटकाराने थोडस मनोधैर्य वाढवलेलं आहे. या फलंदाजाने स्वतःचं देखील आपल्या संघाचं देखील मंगेश कामोटकर स्वतः मंगेश पाटील स्वतः पंडित शूटरचा हा कर्णधार आहे. पुन्हा एकदा 10 चेंडू 29 धावा. पुन्हा एकदा प्रहार करण्याचा प्रयत्न यॉर्कर स्वरूपाचा चेंडू मात्र जातोय फलत्रूमध्ये स्वतः गोलंदाज फील करतोय. 9 चेंडू आणि 9 चेंडू मध्ये 23 धावा अशा प्रकारचं समीकरण. 2 षटकांचा खेळ होता त्यावेळी 2 षटकांमध्ये 29 धावा उभारायच्या होत्या. आतापर्यंत या षटकातील 3 चेंडूचा खेळ संपलेला आहे. 2 चेंडू 3 चेंडूंमध्ये आतापर्यंत 6 धावा निघालेल्या आहेत. एकच षटकार ज्यामध्ये असेल आणि हा चेंडू पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या क्षेत्रामध्ये खणखणीत असा चौकार जातोय, कारण गरजच अशा प्रकारच्या फटक्यांची आहे. धावसंख्या जर 82 उभारायची असेल तर नक्कीच चौकार षटकारांची बचत करावी लागेल. निर्धाव चेंडू हा स्वतःवरील आपल्या संघावरील दर्पण वाढवणारा असेल. पाहिजे तेवढ्या मी देऊ. या कर्णधाराला बारक्या टोपण नावानं ओळखलं जातोय, म्हणून त्याच्या नावाचा जयघोष होताना दिसतोय गीतातून. पाहायचंय जोरदार असं अपील केलं गेलंय आणि या ठिकाणी बारक्याची मात्र विकेट या ठिकाणी गमावली गेलेली आहे. पंचाने तसा इशाराही केलेला आहे आणि बारक्या तंबूमध्ये पडताना त्याच्या प्रकारची त्याची जागा घेण्यासाठी कोण जाते पाहायचंय. 7 चेंडू आणि पाहुण्यांमधून अनेक मान्यवरांचा आदरातिथ्य सन्मान व्हायचा आहे. पंडित शूटरचे टीम ओनर काशीनाथ पंडित माजी उपसरपंच आपल्याला विनंती असेल आपण समोर सत्काराच्या ठिकाणी जायचं आहे. प्लीज 6 अजूनही चेंडू शिल्लक आहेत. 7 शूटर 7 चेंडू आणि 7 चेंडू मध्ये 19 धावांची गरज. सुरुवातीला जर पाहिलं तर 13.66 असलेली ही आवश्यक धावगती थोडीशी कुठेतरी वाढली गेलेली आहे. अजूनही या षटकातील 1 चेंडू शिल्लक आणि उर्वरित एक षटक शेवटचं षटक असेल. 5व्या षटकातील शेवटच्या चेंडूची फेकी करण्यासाठी हा गोलंदाज यशस्वी असा गोलंदाज म्हणावा लागेल अजय भोईर, ज्यानं पहिल्या चेंडूवर सफलता मिळवली होती. पुन्हा एकदा प्रहार केला जातो. हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाकडे कोणतीही संधी नाही. पंचांचे हात या ठिकाणी वर येतात. अर्थातच हा उत्तुंग असा षटकार. सहा चेंडू मध्ये 13 धावांची गरज. 13 धावा ह्या आपल्याला कंपल्सरी काढाव्याच लागतील. कंपल्सरी चेसचा नियम असल्या कारणाने
6 चेंडू 13 धावा. आपण पाहिलं श्याम सर 2 षटकं ज्यावेळी शिल्लक होती त्यावेळी रिक्वायर्ड रन रेट होता 14.50 म्हणजे 14.5. 2 षटकांमध्ये 29 धावांची गरज होती. ह्या 5व्या षटकाच्या पहिल्याच चेंडूवर आक्रमक गोलंदाजी करताना विकेट गमावली गेली होती, परंतु नंतर 2 षटकारांच्या सहाय्याने या षटकामध्ये नोंदल्या गेल्या त्या 16 धावा आणि उर्वरित शेवटच्या षटकामध्ये आपल्याला या ठिकाणी राखून ठेवलेल्या त्या 13 धावा. 13 धावा विजयासाठी गोलंदाज पंकज पाटील आणि समोर आहे फलंदाज यश. तस्लीमच्या दिशेने चेंडू टोलवला गेलेला आहे. एकच धाव मिळते. अजूनही 5 चेंडू आणि 5 चेंडू मध्ये 12 धावांची गरज असेल विजयासाठी पंडित शूटरला. पंडित शूटर धावसंख्या झालेली आहे 70. 12 धावांची गरज. 5 चेंडू शिल्लक. गोलंदाज पंकज पाहायचा आहे पुन्हा एकदा त्याच क्षेत्रामध्ये चेंडू जातो तरी देखील एक आक्रमक युक्त 1 धाव घेतलेली आहे. 2 चेंडू 2 धावा. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न नाही. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न म्हणजे बाईच्या स्वरूपात इशारा येतो पंच तुकाराम गावण सरांचा जे MCC चे सदस्य आहेत या उरण पूर्व विभागातील एक ख्यातनाम असे पंच, त्याचबरोबर उरण पंच असोसिएशनचे सचिव. 4 चेंडू 11 धावा. आतापर्यंत या शेवटच्या षटकामध्ये आपण पाहिलं की 13 धावा करायच्या होत्या. 2 चेंडू समाप्त होतात. 2 चेंडू मध्ये 2 धावांची नोंद झालेली आहे. उर्वरित 4 चेंडू मध्ये अजूनही 11 धावांची गरज. 4 चेंडू 11 धावा अशा प्रकारचं समीकरण येऊन ठेवलेल्या विजयासाठी पंडित शूटर समोर. सुरुवातीला जो असलेला रन रेट रिक्वायर्ड रन रेट 13.66 चा रन रेट आता सध्या शेवटच्या षटकामध्ये 13 वर आला होता. पायचा झेल आहे आणि पंचांचा इशारा तो झेल बाद. ज्या राजाचा गुणगौरव आपण करतोय, ज्या राजाचं नाव आपण अग्रक्रमाने घेतोय, त्या राजाला त्या लेखाला जन्म देणारी माऊली अर्थातच माता जिजाऊ यांच्यासाठी देखील ध्वनिफितीच्या माध्यमातून हा मुजरा. 3 नक्कीच 1 धाव घेता घेता कदाचित हा दुर्दैव समजावे लागेल. बाईच्या स्वरूपात लेखबाईच्या स्वरूपात ही धाव संख्या येताना दिसतोय. उर्वरित 2च चेंडू शिल्लक असतील आणि 2 चेंडू मध्ये 10 धावांची म्हणजे 2 बिग हिटची गरज असेल, चौकार आणि षटकाराची गरज असेल. कुठेतरी काय होईल थोडस दडपण वाढलेलं आहे पंडित शूटरवरचं. चांगल्या प्रकारची धाव संख्या पहिल्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर पहिल्या षटकामध्ये 18 धावांची नोंद झाली होती. रिक्वायर्ड रन रेट पेक्षाही पुढे धावगती उभारली गेली होती. दुसऱ्या षटकापासून धावसंख्या थोडीशी आळा घालण्याचा प्रयत्न केला शिवराज प्रतिष्ठाननं आणि दुसऱ्या षटकामध्ये 11. पाहायचंय 2 चेंडू आणि 10 धावांची गरज पाहिजे तयार झालेला आहे. हा चेंडू चौकार की षटकार आणि हा चेंडू पंचांचा इशारा येतो एक बिग 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 षटकार. शेवटचा चेंडू असेल आणि शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज. खरंच पहिल्या सामन्यापासून ज्या प्रकारचं उत्कृष्ट असं आयोजन आहे, प्रेक्षकांची क्रीडा रसिकांची मनं जिंकणारा हा सामना असेल. नक्कीच रोमांचक अशी लढत. सर्वांनी या दोन्ही संघांसाठी जोरदार ताल्या. मॅच आवडत असेल तर जोरदार ताल्या द्यायच्या दोन्ही संघांसाठी. सुरेश प्रेक्षकांच्या, आयोजकांच्या, समर्थकांच्या हृदयाचे ठोके वाढवणारा हा शेवटचा चेंडू असेल. कारण शेवटच्या चेंडूवर पंडित शूटरला गरज आहे 4 धावांची आणि या ठिकाणी शिवराज प्रतिष्ठानला 3 धावांच्या आताच रोखायचा. पाहायचा आहे शेवटचा चेंडू पार केलेला आहे परंतु नाही, झेल जातो आणि झेल घेऊन या ठिकाणी शिवराज प्रतिष्ठान विजय होताना दिसतोय. पहिल्या सामन्यामध्ये शिवराज प्रतिष्ठानचा हा विजय होतोय. पंडित शूटरच्या अपेक्षा किंवा या ठिकाणी
ठिकाणी मावळलेल्या नाहीत. हार जरी झाली असली तरी दुसरी संधी देखील बोला नक्कीच अशा प्रकारचा हा सामना रंगलेला आहे. म्हटलं होतं की हा सामना आवडला असेल तर जोरदार ताल्या व्हायला हव्या आणि तशा प्रकारचा प्रेक्षकांची क्रीडा रसिकांची मनं जिंकणारा हा सामना ठरलेला आहे. शेवटचे 2 चेंडू असताना 10 धावांची गरज होती. सेकंडला चेंडूवर षटकार ठोकला गेला आणि उर्वरित शेवटच्या चेंडूवर 4 धावांची गरज असताना विकेट गमावली जाते. या कार्यक्रमास उपस्थित असणाऱ्या पाहुण्यांना विनंती असेल, महेश पाटील आपण आपल्या पवित्र शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब द्यायचा आहे. पहिली मॅच होती पंडित शूटर विपक्ष शिवराज प्रतिष्ठान. अव्वल अर्थात या टीम मध्ये सामना जिंकला गेला तो शिवराज प्रतिष्ठान. तर मी विनंती करतोय प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये सन्माननीय माही एंटरप्राइजेसचे ओनर आपल्या गावातील विद्यमान सदस्य माजी उपसरपंच महेश पाटील आणि नो डाऊट या सामन्याचा सामना वीर ठरला.